नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 12 सप्टेंबर. राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर हवामान अंदाज. त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता परतीच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आजसुद्धा विदर्भातील भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये सध्या आता परतीचा पाऊस या ठिकाणी आलेला आहे. आणि राज्यामध्ये आता जे आहे 13 तारखेपासून म्हणजे उद्या आहे 12 सप्टेंबर. उद्यासुद्धा आपलं जे आहे हा पाऊस आपलं जे आहे राज्यातील मराठवाड्यामध्ये येणार आहे. उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत म्हणजे 10 तारखेपासून हा पाऊस परतीचा पाऊस जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आला होता. आज जे आपला परभणी जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पाऊस आलेला आहे. आणि आता उद्याच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत जे आपला आता हा परतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपला जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण आता आज आहे 11 सप्टेंबर. आजसुद्धा आपल्याला आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये पाऊस राहील. आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे चंद्रपूर, तसंच जे आहे चंद्रपूरचा तसे उमरखेड, अलिजाबाद, वणी, मोकोना, वर्धा, नागपूर, भंडारा, उंबरेड आणि वर्धा आणि यवतमाळचा काही भाग. या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान काही भागामध्ये हलका ते रिमझिम, तर काही भागामध्ये पावसाचा जोर थोडाफार जास्त राहील. आणि हा पाऊस आपला जे चंद्रपूरच्या भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला आज रात्री दरम्यान जास्त पाहायला मिळेल. आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्येच आता हा पाऊस आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि इतर सगळीकडे जे आपलं हवामान पूर्णपणे कोरडे राहील. आता शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता उद्या आहे 12 सप्टेंबर. आज मध्यरात्रीपासून ते उद्या सकाळपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. सगळीकडे आपलं जे उद्या सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल, फक्त चंद्रपूर आणि नागपूरच्या जिल्ह्यामध्ये सोडून. चंद्रपूर आणि नागपूरच्या भागामध्ये आपलं जे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. हा जो पाऊस आपला जे उद्या दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर वाढेल. उद्या जे आहे आपला उद्या दुपारच्या दरम्यान ज्या आणि रात्रीच्या दरम्यान नागपूर जिल्हा, तसेच जे आहे गोंदिया, अकोला, अमरावती, अरवी, कोंडाला, वर्धा, यवतमाळ, वाणी, मकोना, मुंबरेड, गडचिरोली, चंद्रपूर आणि जे आहे वरुड, तसेच जे आहे गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये आपल्या जे शेतकरी मित्रांनो, उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आता जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. त्यामध्ये जे आपला परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, अहमदपूर, लातूर जिल्हा, परळी, सेलू, परभणी, हिंगोली, जितूर, तसेच जे आहे उमरखेड, लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, बीड जिल्हा, माजलगाव, तसेच जे आहे केज, पेठ, लातूर, बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस आपला जे आहे उद्या आज जो पाऊस पडला, हा फक्त परभणी जिल्ह्यापर्यंत पासून ते विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. परंतु उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस आपला जे आहे बीड जिल्ह्यापर्यंत राहील. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील. आणि सायंकाळच्या दरम्यान, अन्यथा जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या फक्त बीड जिल्ह्यापर्यंत म्हणजे बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीपर्यंत पाऊस राहील. बीड जिल्हा झालं, जालना भागापर्यंत राहील. छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये थोडा पावसाचा जोर हा कमी राहील. जळगाव भागामध्ये सुद्धा पाऊस कमी राहील. म्हणजे उद्या जे आहे पावसाची जे वातावरण आहे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील फक्त बीड जिल्ह्यापर्यंत राहील. त्यामध्ये परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा या परिसरामध्ये पाहायला मिळेल. अंबड, जालना, बुलढाणा या परिसरामध्ये उद्याच्या दरम्यान, दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता पाहिला की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये 12 तारखेदरम्यान पाऊस हा
मराठवाड्यापर्यंत येईल. म्हणजे उद्या फक्त जो पाऊस पडणार आहे हा फक्त मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील. आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता 13 तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये आता 13 तारखेला हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे येईल, मध्य महाराष्ट्र जसं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, मुंबई, कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र तसेच खांद्याच्या परिसरामध्ये या भागामध्ये जो पाऊस पडणार आहे हा पाऊस 13 तारखेला राहील. 13 तारखेदरम्यान जे आहे हा पाऊस त्या भागामध्ये येईल. सध्या आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्या दरम्यान फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. इतर सगळीकडे हवामान कोल्ड राहील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, बुलढाणा तसेच जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या परिसरामध्ये जो पाऊस पडणार आहे हा पाऊस 13 तारखेदरम्यान म्हणजे 13 तारखेच्या नंतर पडेल. 13 तारखेला पाऊस पडणार आहे. 13-14 तारखेला 13, 14 आणि 15 तारखेदरम्यान जास्त पाऊस राहील. तर आता जे शेतकरी मित्रांनो, हा जो परतीचा पाऊस आहे, हा परतीचा पाऊस आपल्याला जे आहे आजपासूनच या ठिकाणी परभणी जिल्ह्यापर्यंत पाहायला मिळाला. उद्याच्याला बीड जिल्ह्यापर्यंत पाऊस राहील. त्यानंतर 13 तारखेला जे आहे हा पाऊस पुणे जिल्हा, मुंबई जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा आणि कोकणपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण अंदाज दिलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वातावरण म्हणजे तसंच वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज आहे 11 सप्टेंबर आणि आजसुद्धा जे आहे राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला फक्त विदर्भातील काही भागामध्ये पाऊस राहील, हलका ते रिमझिम. अन्यथा सगळीकडे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त सोलापूरच्या काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल. अन्यथा सगळीकडे हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता परतीचा पाऊस आपल्याला जे आहे 13, 14, 15 तारखेदरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे 13, 14, 15 तारखेदरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो, ही अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये होईल, कुठे होईल याचा अंदाज आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये देऊ आपण नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये. कारण की 13 तारखेदरम्यान अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळेल काही भागामध्ये. 14 तारखेला जास्त पाऊस राहील. 14 तारखेदरम्यान बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. आणि उद्याच्या दरम्यान फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान हा मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. फक्त बीड जिल्ह्यापर्यंत पाऊस राहील. अहिल्यानगर जिल्ह्यापासून आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही उद्यापासून. म्हणजे उद्या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आपला 13 तारखेला पाऊस राहील. अहिल्यानगर जिल्हा झाला, पुणे जिल्हा झालं, मुंबई, सातारा, सांगली, नाशिक जिल्हा या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो 13 तारखेदरम्यान पाऊस पडणार आहे. उद्याच्या दरम्यान त्या भागामध्ये पाऊस राहणार नाही. त्यामुळे त्या भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील. त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही कामे करायची असेल त्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्या भागामधील करू शकतात. तर आता जे मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडणार आहे दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील मराठवाड्यामध्ये. उद्याच्या दरम्यान फक्त दुपारनंतर पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.